हॅलो, वेलकम बॅक इन आवर चॅनल. आपले सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आपण इंग्लिशची ही जी काही जर्नी आहे ती सेंटेन्सेस थ्रू शिकणार आहे. ती इझी वे आहे. त्या थ्रू आपण इंग्लिश लवकर शिकू. ॲक्च्युली मी बसले इथे, खूप छानशी हवा आहे, त्यामुळे पेजेस उडाले आणि मी आता त्या शेजारच्या पेजवर असा छानसा दगड ठेवलेला आहे. ठीक आहे, चला आपल्याला हे पेज आज लर्न करायचं आहे. आता हे फूल आणि हे पान कसं वाटलं तुम्हाला सांगा मला नक्की कमेंटमध्ये. तर आपण आपल्या हा जो काही इंग्लिश शिकण्याचा जो काही प्रवास आहे त्याला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिलं आपलं सेंटेन्स आहे, काय तुम्ही तयार आहेत का? आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, काय तुम्ही तयार आहेत का? सपोज आपल्याला कुठे पिकनिकला जायचं आहे आणि आपण समोरच्याला फोन केला की तू तयार झालास का, का तुम्ही तयार आहेत का? तर अशा वेळेस आपण सेंटेन्स इंग्लिशमधून कसं यूज करणार? आर यू रेडी? आर यू रेडी क्वेश्चन विचारतो, त्यामुळे इथे क्वेश्चन मार्क आहे. नेक्स्ट आहे, मला सांग. मला सांग. आपण आता फोनवर असं म्हणतो की मला सांग बरं की तू रेडी आहेस का? तर मला सांगला काय वापरणार आपण? टेल मी. टेल मी. नेक्स्ट आहे, आता समोरचा आपल्याला बोलतो आहे की अच्छा माझं आवरलं आहे आणि आता मी येत आहे. मी येत आहे. तर ते इंग्लिशमध्ये आपण कसं यूज करणार? आय ॲम कमिंग. आय ॲम कमिंग. नेक्स्ट आहे, काय झाले? आता एखाद्या दुसऱ्याला मित्राला फोन केला आपण आणि त्याचं किंवा तिचं आवरलेलं नाही आहे. तर काय झाले तुझे, का आवरले नाही? तर आपण अशा वेळेस काय बोलणार की काय झालेलं काय बोलणार? व्हॉट हॅपन. व्हॉट हॅपन. नेक्स्ट आहे, घरी कधी जाणार आहेस? घरी कधी जाणार आहेस? आणि सपोज आपण मित्रांमध्ये गप्पा मारतो आहे आणि आपले वडील तिथून चालले, आई तिथून चालली आणि खूप वेळ झाला आणि ते आपल्याला विचारत आहेत की आता तू किती वेळ गप्पा मारणार आहे? घरी कधी जाणार आहेस? घरी कधी जाणार आहेस? तर ते सेंटेन्स इंग्लिशमधून कसं यूज करणार आपण? वेन विल यू गो टू वेन विल यू गो होम. वेन विल यू गो होम. नेक्स्ट आहे, माझा विश्वास नाही बसत. माझा विश्वास नाही बसत. सपोज आपल्याला एक्झाममध्ये 99% पडले आणि आपण होप सगळ्यांना छान मार्क्स मिळावेत आणि जे कोणी व्ह्युअर्स माझे शिकत असतील त्यांच्यासाठी बोलते मी. आणि आपण असं बोलतो की घरी गेलो आणि आपले पर्सेंटेज सांगितले. तर अशा वेळेस काय बोलतात आपले पॅरेंट्स की आपल्याला जर खूप पर्सेंटेज पडलेले असले तर पॅरेंट्स म्हणतात, नाही नाही माझा विश्वास नाही बसत. आई बोलली, आपल्याला बहीण बोलली, नाही माझा नाही विश्वास बसत, तुला एवढे पर्सेंटेज पडले. आणि मग त्यावेळेस आपण ते कसे बोलणार की आय कांट बिलीव्ह इट. आय कांट बिलीव्ह इट. नेक्स्ट आहे, तू आनंदी किंवा खुश आहेस का? तू आनंदी आहेस का? सपोज एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती तिच्या घरी गेली, तर आई तिला कसं विचारते ना काळजीने, बाळा तू आनंदी आहेस ना? तू खुश आहेस ना? त्या घरामध्ये खुश आहेस का? तर ती इंग्लिशमधून आपण कसं यूज करणार? आर यू हॅपी? आर यू हॅपी? नेक्स्ट आहे, मी नाराज आहे. मी नाराज आहे. सपोज आता कसं होतं की आपण गेलो कुठे आणि आपल्याला सपोज आपण नाराज असेल तर आपलं पार्टनर काय म्हणतो की काय झालं तुला? तर आपण काय बोलतो की मी नाराज आहे. मी नाराज आहे. तर मी नाराज आहेला कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय ॲम ॲंग्री. आय ॲम ॲंग्री. नेक्स्ट आहे, मला माहीत नाही. मला माहीत नाही. सपोज कोणी आपल्याला विचारलं की शेजारचे काका किंवा काका कुठेतरी काकू बाहेर गेलेले आहेत आणि विचारलं की आईने विचारलं की ते आलेत का शेजारचे? तर आपण अशा वेळेस काय त्यांना उत्तर देतो? मला माहीत नाही ते आलेत की नाही. तर मला माहीत नाहीला काय बोलणार आपण? आय डोंट नो. आय डोंट नो. नेक्स्ट आहे, कृपया परत सांगा. सपोज आपल्याला टीचर काहीतरी शिकवत आहेत आणि आपल्याला समजलं नाही, तर आपण पोलाइटली नम्रतेने त्यांना कसं बोलतो की टीचर प्लीज परत सांगता का? कृपया परत सांगा. तर ते आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? प्लीज रिपीट इट. प्लीज रिपीट इट. आता हे जी काही जर्नी आपण इंग्लिशची सुरू केलेली आहे त्यासाठी आपण काही कंपल्सरी रूल्स बनवलेले आहेत आणि ते कंपल्सरी आहेत, ते फॉलो करायचे आहे. त्यातला फर्स्ट रूल आहे, हे सर्व सेंटेन्सेस जी आहे ती तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ही सर्व सेंटेन्सेस तुम्ही एक छानशी नोटबुक करा, त्यामध्ये नोट करा. नेक्स्ट आहे, ही सेंटेन्सेस तुम्ही 4 ते 5 वेळा कमीत कमी एक सेंटेन्स लाऊडली बोला. नेक्स्ट आहे,
ही जी सेंटेन्सेस आहे जेव्हा आपण रोज बोलतो तेव्हा त्या बोलण्यामध्ये ही सेंटेन्सेस कंपल्सरी आपल्याला यूज करायची आहेत. बघा तुमचा कॉन्फिडन्स नक्की बिल्ड होईल. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ह्या छानशा फुलावरती एक सुंदरशी कमेंट द्या मला. ठीक आहे, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत इंग्लिश शिकत राहा, इंग्लिशची प्रॅक्टिस करत राहा आणि इंग्लिशमध्ये बोलत राहा. टेक केअर, बाय.